आज आपण शेव करणार आहे त्याच्यासाठी बघा मी एक हे पातेलं छोटं बेसन पीठ घेतलं आहे. आणखीन एक बेसन पीठ घेतलं. हे बघा 2 असं हे पातेलं बेसन पीठ घेतलं आहे. आणि 1 वाटी बघा तांदळाचं पीठ घेतलं आहे. चवीपुरतं मीठ घालते. अर्धा चमचा हळद घालते आणि हे सर्व असं मिक्स करून घेते. ह्या वाटीने बघा ही छोटी वाटी आहे. ह्या वाटीने मी तेल गरम करून घेतलं कडकडीत चांगलं झुरे येईपर्यंत यात ओतून घेतलं आणि मिक्स करते. 20-25 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि 2 चमचे ओवा घेतला होता. ते मिक्सरच्या भांड्यात वाटलं आणि त्याचं गाळून असं पाणी करून घेतलं. हे पाणी पण त्यात टाकते आणि मिक्स करून घेते. त्यासाठी बघा मी ही जाळी घेतली बघा. हे असे टाकते आणि ह्या सोऱ्यामध्ये अशी लावून घेते. या सोऱ्यामध्ये मी भरून घेते. गॅसवर मी कढई ठेवली त्यात तेल ओतले आणि आता हे शेव त्याच्यामध्ये टाकते बघा. असं गोल फिरवायचं. मी पलटी करून घेते बघा. शेव चांगली तळून झाली. आता मी असं तेल निथळते आणि काढून घेते. अशी मी शेव बनवून घेतली. त्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरलेला नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.